गुड मॉर्निंग. जय शिवराय मंडळी. ट्रॅव्हल विथ अक्षय या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 2 जून आणि आज मी सकाळी उबरची ड्युटी चालू केलेली आहे. तसं आज माझ्याकडे एक प्रायव्हेट बुकिंग आहे. भायखळ्यावरून मला मरोळला ड्रॉप करायचं आहे 9:30 वाजता. मग मी 7 वाजता लॉग इन करतो उबर ॲप आणि भायखळा साईडची एखादी बुकिंग बघतो. पण मला खूप वेळ ही वाट बघितल्यानंतर भायखळ्याची बुकिंग भेटत नाही. पण थोड्या वेळानंतर मला एक बुकिंग येते, ती बँड्राची असते, बँड्रा ईस्ट. मी ती बुकिंग घेतो आणि पिकअप लोकेशनकडे निघतो. कारण मला भायखळ्याला पोचायचं असतं. मग मी बँड्रावरून एखादी दुसरी बुकिंग घेऊन भायखळ्याला जाण्याचा विचार करतो आणि मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती पोचतो. पिकअप लोकेशनवर पोचल्यावरती कस्टमर येतात, त्यांचा मी OTP टाकतो आणि मी बँड्रा ईस्टला जाण्यासाठी निघतो. मी बँड्राला कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनवर पोचल्यावरती ₹525 कॅश कलेक्ट करतो आणि खूप वेळ वाट पाहिल्याच्या नंतर मला तिथून भायखळा साईडला किंवा टाऊन साईडला बुकिंग भेटत नाही. मग मी हळूहळू माहीमच्या दिशेला जातो. माहीमच्या दिशेने गेल्याच्या नंतरही मला टाऊन साईडची, भायखळा साईडचे एकही बुकिंग भेटत नाही. माझा दुसरा पिकअप हा 9:30 वाजता भायखळ्यावरून आहे. तर मी आता चाललो आहे भायखळा साईडला. खूप वेळ झाला, माहीमलाही पोचलो, पण मला बुकिंग भेटत नाही आहे. भायखळ्याचीच माझी 9:30ची बुकिंग आहे, तर मला तिथे पोचणं गरजेचंच आहे. मग मी हळूहळू मोकळा जाण्याचा प्रयत्न करतो, पण मला काही बुकिंग भेटत नाही. नंतर मी लालबाग साईडला पोचतो. मग तिथे गेल्याच्यानंतर मी माझा उबरचं ॲप्लिकेशन आता बंद केलेलं आहे आणि मग आता मी हळूहळू भायखळ्याला जातो. हे माझे जुने कस्टमर आहेत. तुम्हालाही कधी गाडीची गरज पडली तर तुम्ही मला संपर्क करू शकता. हे आहे माझ्या भायखळ्यामधील कस्टमरचं पिकअप लोकेशन. ही एक ख्रिश्चन स्कूल आहे. ह्या स्कूलमध्ये एक चर्च आहे. त्या चर्चमध्ये त्या मॅडम सिस्टर आहेत. तर चला मग करूया त्यांना पिकअप लोकेशनवर गेल्यावरती त्यांचं सामान भरतो. सीटवरती थोडं सामान असतं, कॅरियरवरती थोडं सामान असतं आणि डिक्कीमध्ये सुद्धा हे थोडं सामान असतं. मी मॅडमला बोलतो, मॅडम हे तुमचं इर्टिगाचं सामान तुम्ही माझ्या सेडान गाडीमध्ये भरलात, काही प्रॉब्लेम नाही. पिकअप करून मी निघालो कोस्टल रोडने मरोळ साईडला. मग पुढे आता हा सिलिंग आला आहे. सिलिंगचा नजारा मॅडमने पहिल्यांदा बघितला आहे. याच्या आधी मॅडमने कधी सिलिंगवरतून प्रवास केलाच नव्हता. मला खूप नवीन वाटलं की मॅडम इतके वर्ष मुंबईमध्ये राहतात आणि त्यांनी सिलिंगवरतून प्रवास केलेला नाही आहे. तेव्हा त्या मॅडम म्हटल्या की त्या नेहमी चर्चमध्येच असतात, तिथून कुठे जास्त त्या बाहेर जात नाहीत आणि कुठे बाहेर जायचं झालं तरी ते ट्रेननेच जातात. तर ते आहेत भायखळ्याला, त्यांची ट्रेन असते मुंबई सेंट्रलवरून. तर वेस्टर्न साईडला येण्याचा त्यांचा जास्त संपर्क झाला नाही, त्यामुळे त्यांनी इतक्या वर्षामध्ये सिलिंग कधी बघितलाच नाही. आणि आता त्यांची शिफ्टिंग होत आहे मरोळला, तर ते पहिल्यांदाच सिलिंग करून जात आहेत. त्यामुळेच त्यांचं एवढं सामानही माझ्या गाडीमध्ये होतं. मग आम्ही सिलिंगचा नजारा बघत, गप्पा मारत हळूहळू त्यांच्या लोकेशनवरती मरोळला पोचलो. मरोळला पोचल्यानंतर कॅश कलेक्ट केल्याच्या नंतर मी उबर चालू केलं आणि तिथूनच मला ठाण्याची बुकिंग लागली. मग मी कस्टमरचा OTP टाकून पिकअप केला आणि चाललो ठाण्याच्या दिशेने. मग आम्ही अडकलो पवईच्या ट्रॅफिकमध्ये. इथे नेहमीच ट्रॅफिक होतं आहे. कधी हे मेट्रोचं काम संपेल काही माहिती नाही. असंच थोडा वेळ ट्रॅफिकमध्ये गेल्याच्या नंतर चांगला रस्ता सुरू झाला आणि आम्ही तिथून लगेचच थोड्या वेळामध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पोचलो. तसंच गाडी माझी सुसाट पळायला लागली. इथे सुद्धा फ्रीवेचं काम सुरू आहे, जे ठाण्यावरून छडानगरपर्यंत जाणार आहे. ही लाईन सुरू झाल्यावरती गाडी चालवायला अजूनच मजा येईल. मग मी कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनवरती पोचलो, ड्रॉप केलं. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे कॅश कलेक्ट करायची गरज पडली नाही. तिथून मी आलो CNG भरण्यासाठी कळव्यामध्ये CNG भरला, थोडासा नाश्ता वगैरे केला. थोड्या वेळानंतर माझ्या अकाउंटमध्ये ₹3000 जमा झाले. तेव्हा समजले की आज सकाळी एक बुकिंग होती पुण्यावरून मुंबईची, त्याचे ₹3000 मॅडमने मला ट्रान्सफर केले होते. मग ते पैसे मी माझ्या ड्रायव्हरला ट्रान्सफर केले आणि मी साकेतवरती पिकअप करण्यासाठी लोकेशनवरती पोचलो. कस्टमरच्या लोकेशनवर पोचल्याच्या नंतर OTP टाकला आणि मी निघालो कुलाब्यासाठी. तर थोड्या वेळाने मी पोचलो फ्रीवेला
तर तुम्हालाही जर आउट स्टेशनसाठी गाडी बुक करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता. मी तुम्हाला गाडी अवेलेबल करून देईल योग्य दरामध्ये. चांगले ड्रायव्हर, चांगली गाडी भेटून जाईल तुम्हाला. थोड्या वेळाने मी पोचलो कुलाब्याला. ट्रिप एंड केली आणि 730 रुपये कॅश कलेक्ट केली आणि तिथून मी दुसऱ्या बुकिंगची वाट पाहत राहिलो. थोड्या वेळानंतरनं मला तिथूनच कुलाब्यावरून अंधेरीची बुकिंग लागली आणि मी चाललो पिकअप करायला. तर मी पिकअप केला, OTP टाकला आणि निघालो अंधेरीच्या साईडला. मग मी कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनवर पोहोचलो. ट्रिप एंड केली. इथेही ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे कॅश कलेक्ट करायची गरज पडली नाही. थोड्या वेळाने मला तिथूनच बुकिंग लागते विक्रोळी कन्नमोर नगरची. तर मी चाललो कन्नमोर नगरला ड्रॉप करण्यासाठी. ट्रॅफिक घेत मी गेलो कन्नमोर नगरला, ड्रॉप केलं. इथेही ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे कॅश कलेक्ट करले नाही. तिथून मी डायरेक्ट गेलो ऐरोलीला. तिथून मला बुकिंग लागली वाशीची. कस्टमरला घेतला, OTP टाकला आणि निघालो मी वाशीसाठी. वाशीला पोचल्याच्या नंतरून मी तिथे ट्रिप एंड केली आणि 300 रुपये कॅश कलेक्ट केली. तिथूनच मला कामोठ्याची बुकिंग भेटली, माझ्या घराच्या जवळची होती. OTP टाकला आणि मी निघालो कामोठ्यासाठी. कामोठ्याला पोचल्याच्या नंतर ट्रिप एंड केली आणि 290 रुपये कॅश कलेक्ट केले. कॅश कलेक्ट केल्याच्या नंतर लगेचच आपण आपला उबरचं ॲप्लिकेशन आहे जे बंद करून टाकलं आणि नेहमीप्रमाणे ट्रिप संपल्याच्या नंतर कामोठ्याच्या CNG पंपावरती गेलो. तिथे CNG भरण्यासाठी लाईन लावली. आज खूप जास्तच लाईन होती CNG पंपवरती. लाईन लावल्याच्या नंतर माझा नंबर आला CNG भरण्यासाठी. माझी गाडी लागली CNG भरण्यासाठी. CNG भरला, पैसे दिले आणि मी निघालो माझ्या घरी. आज माझ्या ट्रिपनुसार माझी पहिली ट्रिप 484 रुपये, मग 1100 रुपये, मग 437 रुपये, मग 680 रुपये, मग 420 रुपये, मग 553 रुपये, मग 532 रुपये आणि शेवट 445 रुपये. तर मग तुम्ही मला सांगा माझी आजची इन्कम किती झाली. पोचलो मी घरी. चला भेटूया उद्या. बाय.